मनसे की रैली को पुलिस प्रशासन द्वारा अनुमति नहीं दिए जाने पर ठाकरे गुट के वरिष्ठ नेता और पूर्व सांसद अरविंद सावंत ने केंद्र के साथ राज्य सरकार पर हमला बोला। उन्होंने कहा, मीरा भाईंदर का मार्च किसी पार्टी का नहीं बल्कि मराठी अस्मिता के लिए था, लेकिन सरकार ने इसे कुचलने की कोशिश की। सावंत ने सीधे सीधे भाजपा पर संविधान की हत्या का आरोप लगाया और कहा कि सरकार लोकतंत्र की जड़ों को खत्म करने पर तुली है। मला वाटतं कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही, जसं त्यांनी सांगितलं होतं कुठलाही झेंडा नाही, मराठी हा अजेंडा। त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडली ती सुद्धा त्यांच्या समोरच्या माणसाच्या अरेरावीमुळे घडली, नपेक्षा घडली नसती, पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय, कारण काल खासदार निशिकांत दुबेंचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, रात्री 3-3:30 वाजता कार्यकर्त्याला घरी जाऊन अटक करता, इथं आणीबाणी जाईना कसली, संविधानाची हत्या दिन साजरा केला बरं का। भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते, रोज अतिशय जबाबदारी रोज हत्या करते। एकच महाराष्ट्रातील जनतेसाठीच विचारतो, गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, ही संविधानाचा सन्मान की संविधानाची हत्या की संविधानाचा अवमान, एवढं एकच जरी लक्षात घेतलं तर कळेल, लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहेत ती, त्यांना वेगळं म्हणजे उदाहरणार्थ पहलगाम कसं विसरवायचं हा त्यांचा मूळ अजेंडा असतो। अजेंडा काय की तुम्ही पहलगाम मधनं बाहेर या, पहलगामचे मारेकरी मिळत नाहीत आजही, लाज वाटली पाहिजे। पुलवामा तर तेच आहे ना, अजूनही पुलवामा तर कुठे आहे, आणि तुम्ही आपल्या माध्यमातून सातत्यानं या अशा बातम्या दिवसभर दाखवत राहणार का, तर त्याच्यातून सुद्धा त्यांना एक नॅरेटिव्ह सेट करायचंय। हिंदी मराठी, महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोध नाही केला बरं का, महाराष्ट्रात कधीही तू हिंदू बोलतोय, हिंदी बोलतोय म्हणून कोणी कोणाला मारलं नाही। महाराष्ट्रात आणि मुंबई राजधानीत हिंदी सिनेमाची सगळी बॉलिवूड ज्याला म्हणतात ते तिथं आहे, ते संपन्न झालं, प्रगत झालं मुंबई महाराष्ट्रात। महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाव खेड्यातल्या माणसाने पण कोणाला मारलं नाही, मग कशासाठी करताय दाखवतो? तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून देतो, सुशांत सिंग नावाच्या एका कलावंतानं आत्महत्या केली। कलावंत होता, त्याची आत्महत्या झाली, पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालं। बिहारच्या निवडणुकीत कमळ लावून भारतीय जनता पार्टीने प्रचार सुशांतचा फोटो लावून केला, तुम्ही नहीं भूलेंगे।